हॅलो, मी सरिता. हा ब्लॉग आहे संडेचा. मी बनवणार होती खिचडी भात. त्यासाठी मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची, खोबरं आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला होता. आता या सर्वाची मी बारीक पेस्ट बनवून घेतली. सर्वात पहिले मी खोबरं बारीक करून घेतलं, कारण खोबरं हे लवकर बारीक होत नाही ना, म्हणून. मग खोबरं बारीक झाल्यानंतर बाकी सर्व मी टाकून बारीक करून घेतलं. मग कांदा चॉप केला, मस्तपैकी बारीक कापलेला. बारीकच कापायचा म्हणजे लवकर तळला जातो. त्यानंतर कुकरमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि कांदा मस्त परतून घेतला. त्यानंतर तेजपत्ता टाकला, कढीपत्ता टाकला आणि छान असा लालसर होता होस्तोवर परतून दिला. त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते सर्व वाटण आपण त्यामध्ये टाकून छानपैकी असं परतून घेतलं. मग वाटण परतण्यासाठी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही कांद्याला व वाटणाला. त्यानंतर आपल्याला जे जे स्पायसेस पाहिजे, म्हणजे लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, कोथिंबीर मसाला, हे सर्व मसाला टाकून छान त्याला तेल सुटूपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतलं. आणि त्यानंतर टाकली मटकी, कारण हा होता मटकी भात आणि असला अप्रतिम वास येत होता, खूप छान. मग मटकी टाकून पुन्हा व्यवस्थित परतून दिलं तेल सुटूपर्यंत. तुम्ही बघू शकता कुकरमध्ये की कशा प्रकारे तेल सुटलं. त्यानंतर असं मस्त एका तांब्यात पाणी टाकलं आणि त्यानंतर मग आवडीनुसार 1 चमच पोह्यांचा 1 चमच तूप टाकलं. तुम्हीसुद्धा टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि मला खिचडी भातामध्ये शेंगदाणे अजिबात आवडत नाही, त्यामुळे ते मी स्किप केले. पण जर तुम्हाला ते आवडत असेल तर ते तुम्ही नक्की टाकू शकता. त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून मस्तपैकी कुकरमध्ये टाकून दिले. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तूप तेलवरती दिसते. आणि जेव्हा त्याला मस्त अशी उकळी आली, त्यानंतर घेतली कोथिंबीर टाकून. तुम्ही बघू शकता की कसला भारी भात दिसतो आहे. जेवढा तो टेस्टी दिसतो आहे ना, त्याहीपेक्षा जास्त टेस्टी तो खायला लागत होता. असंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.